आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। अजितदादा, काय चाललं हे तुमच्या कार्यकर्त्यांचं, असा प्रश्न सर्वत्रच आता समोर यायला लागला आहे। जालन्याचे पालकमंत्री नामदार अतुल सावे यांच्यावर टक्केवारी घेत असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती वंदना खांडेभराड यांनी केला होता। 15 ऑगस्टला नामदार सावे हे ध्वजारोहणासाठी जालन्यात आले होते। त्यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीमती खांडेभराड यांनी नामदार सावे यांना हा घरचा आहेर केला होता। त्याच्या बातम्याही आल्या, व्हिडिओही आले। तरीही विधान परिषद सदस्य आमदार राजेश विटेकर म्हणतात असं काही झालंच नाही। खरंच झालं नाही का? मग हा व्हिडिओ कोणाचा? प्रयत्न करते तुम्ही का करत नाही? मी वंदना खांडेभराड राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष। याच्यापूर्वी पण तुम्हाला भेटून मी म्हणलं ऑफिसला यायचं, तुम्ही ऑफिसला भेटता का? इथून त्या दिवशी ऑफिसला नाही भेटलं तुम्ही, त्या दिवशी मी इथून आली तुम्ही ऑफिसला भेटले नाही। आज राष्ट्रवादी महिला तुम्ही मला एवढं का आज देता पालकमंत्री आपल्या जीवावर झाला हा स्वतः नाहीये, महिलांना रिस्पॉन्स देत नाही हो। आणि टक्केवारी पैसे मागतो, मी काम घेऊन गेलं का 12% पैसे मागायला लागला मला तो मूर्ख कुठला। सूर्यप्रकाशा एवढा हा व्हिडिओ पारदर्शक असताना आमदार विटेकर आधी म्हणतात असं काही झालंच नाही आणि नंतर म्हणतात गैरसमजामधून असं झालं असेल। त्या बाबतीत माझी आणि त्यांची चर्चा झालेली आहे। मी सन्माननीय पालकमंत्री श्री अतुलजी सावे यांना त्याच दिवशी बोललेलं आहे। हा गैरसमज कदाचित कोणाच्या तरी माध्यमातून हा पसरवला जात आहे। अशा पद्धतीची कुठली टक्केवारीची भाषा किंवा टक्केवारीचा प्रकार घडलेला नाही आहे। पण निश्चित आदरणीय अतुल सावे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक आहे आणि महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही पदाधिकारी आहेत यांना ज्या काही त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी त्यांनी घ्याव्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा जो काही असेल तो आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या प्रमाणामध्ये त्यांनी द्यावा अशी विनंती केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे। गैरसमज कसा असू शकतो? फोटोसहित बातम्या येतात, सगळीकडे पब्लिश होतात, मग हा गैरसमज कसा? टक्केवारीचा विषय हा त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर आहे, पण टक्केवारीचा विषय हा कुठेही झालेला नाही आहे। या अशा प्रक्रियेमध्ये हा गैरसमज काही जणांच्या माध्यमातून पसरवला जातो। टक्केवारी वगैरे घेऊन कोणीही निधी देत नसतो। पक्ष संघटन, पक्षवाढी, महायुतीचे घटक ह्या सर्व बाबीचा आपण जर विचार केला तर प्रत्येकाला आपल्या पक्ष संघटना वाढण्यासाठी आणि पक्षासाठी पक्ष संघटन वाढण्यासाठी त्या ठिकाणी मदत हे करतात आणि ती केलीच पाहिजे। असं काहीच नाही आहे। मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर पालकमंत्र्यांशी चर्चा केली। मी आत्ता सांगितलं ना आपल्याला। त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी तीव्रतेने व्यक्त केली असावी, पण अशा पद्धतीचा काही प्रकार झालेला नाही आहे। मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मलाही त्याचं अवलोकन केलं होतं। मलाही त्यांनी सांगितलं होतं। एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधान परिषदेचा सदस्य म्हणून मी सन्माननीय पालकमंत्र्यांनाही बोललो होतो। हा जो काही गैरसमज झालेला असेल आणि त्यांच्याकडनं जे काही विधान झालेलं असेल हे चुकीच्या पद्धतीचं आहे, असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे। नाही, असं काहीच नाही। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यात हे चाललंय काय? महिला जिल्हाध्यक्षांचा पालकमंत्र्यावर टक्केवारीचा आरोप, तर दुसरीकडे मंठ्यामध्ये याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर प्रशिक्षणार्थी मुख्याधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल होतो। एवढं सगळं होत असताना पुन्हा आपणच निवडून येऊ असं देखील यांना वाटतं। प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा। मी दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।